अमेरिकेनं लावला भारतावर टॅरिफ। मित्रांनो, टॅरिफ हा विषय सध्याला भारतभर एवढा गाजत आहे, पण सर्वसामान्य लोकांना टॅरिफ म्हणजे काय हेच माहिती नाही। बरं, अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला ही गोष्ट खरी आहे, पण भारतावर त्याचा काय परिणाम होईल, भारतातल्या जनतेवर त्याचा काय परिणाम होईल हे आणखी लोकांना माहिती नाही। लोक आणखी कन्फ्यूज आहेत की अमेरिकेनं 50% टॅरिफ लावला। बरं, लावला तर लावला, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्यात भारताचा फायदा काय आणि नुकसान काय हे लोकांना जाणून घ्यायचं आहे। मित्रांनो, टॅरिफ हा विषय जरी आंतरराष्ट्रीय लेवलचा असला तरी आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा तो किती महत्त्वाचा आहे, आज या व्हिडिओमधून आपण ते जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा। टॅरिफची संकल्पना आज तुम्हाला मी पूर्ण क्लिअर करणार आहे। तर मित्रांनो, टॅरिफ म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया। टॅरिफ म्हणजे एक प्रकारचा टॅक्स असतो, इंटरनॅशनल टॅक्स सुद्धा तुम्ही याला समजू शकता। टॅरिफ कोणाला लावला जातो? उदाहरणार्थ, भारत एक देश आहे आणि अमेरिका एक देश आहे। अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला, म्हणजेच अमेरिकेनं नक्की काय केलं हे बघूया। समजा भारत हा देश, इथे भारताची एक कंपनी आहे आणि त्यातलं समजा स्टील हे एक उदाहरण घेऊया आपण। समजा भारतातून स्टील जाते अमेरिकेमध्ये, तर भारताने निर्यात केलेलं स्टील, ह्या स्टीलवर अमेरिका टॅक्स लावत असतो, म्हणजे टॅरिफ लावत असतो। म्हणजे याचं होतं काय, अमेरिका भारताला त्या स्टीलचं पेमेंट करणार, परंतु 50% टॅक्स लावल्यामुळं हे स्टील अमेरिकेत जाऊन 50%नं महाग होणार। आता तुम्हाला वाटत असेल मग चांगलंच आहे की आपल्याच मालाची किंमत वाढते, पण मित्रांनो तसं नाही, याचा विपरीत परिणाम तुम्हाला आता मी सांगतो। त्यापूर्वी मित्रांनो, टॅरिफ का लावला जातो हे आपण आता जाणून घेऊया। एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कमजोर करण्याच्या उद्देशानं टॅरिफ लावला जातो। अर्थात तो टॅरिफ प्रमाणात असेल तर तसा त्याचा अर्थ घेतला जात नाही, परंतु प्रमाणाच्या बाहेर ज्यावेळेस टॅरिफ लावला जातो एखाद्या देशाच्या वस्तूंवर, त्यावेळेस त्याचा सरळ उद्देश असतो त्या देशाची अर्थव्यवस्था ठिसूळ करण्याचा। तुम्हाला वाटत असेल की आता भारतातून माल अमेरिकेत गेला, अमेरिकेत महाग झाला, तो तिथल्या लोकांना महाग झाला, तर भारताच्या नागरिकांचा संबंध काय? संबंध खूप जवळचा आहे मित्रांनो। तुम्हाला आता मी एक उदाहरण सांगतो, त्या उदाहरणामधून तुम्हाला ते समजेल। उदाहरणार्थ, ही एक कंपनी आहे भारताची आणि ही अमेरिका आहे। भारत देशामधून उदाहरणार्थ अमेरिकेनं एक शर्ट परचेस केला। भारताने अमेरिकेला शर्ट देताना तो होता 100 रुपयाचा। 100 रुपयाचा, लक्ष देऊ नये का आता टॅरिफ म्हणजे काय तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो। 100 रुपयाचा शर्ट होता, परंतु हे शर्ट अमेरिकेत जसं गेलं, अमेरिकेत गेल्याच्या नंतर अमेरिकेनं आपल्या इंडियन मालावर 50% टॅरिफ लावला। म्हणजेच हे शर्ट आता अमेरिकी एखादा नागरिक त्याला जर हे शर्ट घ्यायचं असेल तर त्याला अगोदर 100 रुपयाला हे शर्ट मिळत होतं अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये, परंतु आता याच्यावर 50% टॅरिफ लावल्यामुळं अमेरिकी नागरिकांना ते आता 100 रुपयाला न मिळता ते मिळणार 150 रुपयाला। मग अमेरिकी नागरिकांसाठी ते महाग झालं असं तुमचा अर्थ होईल, पण मित्रांनो तसं नाही। हे 150 रुपयाला झाल्यामुळं विषय काय होतो, आता समजा तिसरा एक देश आहे व्हिएतनाम नावाचा, उदाहरणासाठी व्हिएतनाम नावाचा एक देश आहे। आता अशाच प्रकारचं शर्ट व्हिएतनाम देशानं सुद्धा अमेरिकेमध्ये निर्यात केलेलं आहे, अमेरिकेला पाठवलेलं आहे, परंतु अमेरिकेनं त्यांच्यावर टॅरिफ लावला नाही किंवा कमी लावला असेल। मग याचा अर्थ काय की व्हिएतनामचं शर्ट हे अमेरिकेत तशाच प्रकारचं शर्ट 100 रुपयाला मिळतं, परंतु आपल्यावर टॅक्स लावल्यामुळं ते झालं शर्ट 150 रुपयाचं। मग आता तुम्ही सरळ साधे कॅल्क्युलेशन लावा, अमेरिकी नागरिकांना तशाच प्रकारचं तशाच क्वालिटीचं शर्ट जर 100 रुपयाला मिळत असेल तर ते 150 रुपयाचं शर्ट कशाला घेतील? घेणार नाहीत। याचा परिणाम काय होतो तुम्हाला सांगतो आता। याचा परिणाम असा होतो की भारतातून जेवढा कापड उद्योग अमेरिकेमध्ये गेलेला आहे, निर्यात झालेला आहे जेवढा माल, तिथं तो माल महाग होणार। महाग झाल्यामुळं तिथलचे नागरिक
तो माल खरेदी करणार नाहीत आणि तो माल खरेदी न केल्यामुळे आपला माल अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये डंप होऊन राहील म्हणजे काय, तो माल तिथे कोणी घेणारच नाही, तो विकला जाणार नाही. तो माल विकल्या न गेल्यामुळं त्याचा परिणाम काय होईल, भारतातले जेवढे कापड उद्योग आहेत, जेवढ्या कंपन्या आहेत कापड तयार करणाऱ्या, ह्या कंपन्या कापड तयार करणार नाहीत. कारण त्यांचा माल जर विकला जात नसेल तर त्या कंपन्या कापड तयार कशाला करतील. मग कापड तयार करत नसतील तर मग काय सर्वसामान्य लोकांवर परिणाम होईल. सर्वसामान्य लोकांवर त्याचा परिणाम असा होईल, समजा ही एक कंपनी आहे, इथं समजा 5,000 लोक काम करतात, परंतु आता इथं 5,000 लोकांची गरजच नाही, कारण कापड तेवढ्या प्रमाणात तयारच होत नाही. त्याच्यामुळं कंपनी काय करणार, याच्यातले 3,000 लोक हे काढून टाकणार आणि 2,000 लोकांनाच तिथंच ठेवणार. म्हणजे काय झालं, ॲटोमॅटिक बेरोजगारी या ठिकाणी तयार झाली. देशामध्ये बेरोजगारी झाली म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम पडला. त्याच्या दैनंदिन गरजा जो त्या कामातून तो भागवायचा, आता त्याच्यावर परिणाम पडणार. सर्वसामान्य माणूस हा या ठिकाणी कमजोर पडणार. त्याच्यानंतर आपला माल अमेरिकी बाजारपेठेमध्ये विकला जाणार नाही, म्हणून विक्री कमी होणार. भारतातले जॉब धोक्यात येणार, लोकांचे रोजगार धोक्यात येणार. त्याच्यानंतर माल विकत जात नसल्यामुळे निर्यात कमी होणार आणि अमेरिकेतून जे आपल्याला पेमेंट येत होतं, जे चलन येत होतं डॉलर, ते डॉलर पण आता परकीय चलन भारताला भेटणार नाही. त्याच्यानंतर देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येणार आणि याच्या व्यतिरिक्त आणखी बरेच मुद्दे आहेत आणि देशामध्ये आर्थिक अस्थिर्य निर्माण होणार. देशातल्या उद्योगधंद्यांवर परिणाम पडून देशातले जे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार होणार. अशा प्रकारे टेरिफ हा भारतावर इम्पॅक्ट पाडू शकतो. आता टेरिफ लावल्याचा अमेरिकेला काय फायदा तुम्हाला सांगतो. टेरिफ लावल्यामुळं अमेरिकेला काय फायदा आहे, अमेरिका काय करणार, त्यांच्या देशातलं जे कापड उद्योग आहेत त्यांना चालना देणार. म्हणजेच काय, भारताचं कापड त्यांना जर अमेरिकी नागरिकांना 150 रुपयाला मिळत असेल, परंतु अमेरिकेमध्ये तयार होणार कापड तिथल्या नागरिकांना 100 रुपयाला मिळणार. म्हणजे त्यांच्या मालाची विक्री होणार आणि त्या माध्यमातून अमेरिका सरकारच्या तिजोरीमध्ये चलन जमा होणार. परंतु या उलट भारताची विक्री होणार नाही आणि भारतातल्या उद्योगांवर परिणाम पडतील. एवढं साधं सरळ आहे. त्याच्यानंतर भारतावर आर्थिक दबाव आणण्याचा उद्देश आहे. अमेरिकेचा उद्देश काय, भारतावर आर्थिक दबाव आणण्याचा. कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते, हे सर्वांनाच माहिती आहे. भारत हा विकसनशील देश आहे, भारत हा प्रगतीच्या वाटेवर आहे. त्याच्यामुळं भारतावर आर्थिक दबाव आणून अमेरिका त्यांना पाहिजे त्या अटी पूर्ण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. आता हा उद्देश काय आहे तुम्हाला सांगतो. जगामध्ये 2 महासत्ता आहेत, 2 सर्वात मोठ्या महासत्ता. एक आहे अमेरिका, दुसरी आहे रशिया. सध्याला अमेरिकेला तोडीस तोड देणारा देश म्हणजे रशियाच आहे. आता हा टेरिफ का लावला भारतावर त्याच्याकडे आपण येतोय. आता रशिया आणि भारताचे संबंध चांगले आहेत, रशिया आणि भारताचे संबंध चांगले आहेत, अमेरिकेचे आणि भारताचे संबंधसुद्धा चांगले आहेत. परंतु रशिया या देशाला भारताकडून खूप मोठ्या प्रमाणात चलन जातं. कशा पद्धतीने जातं, भारत हा रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करत असतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि शस्त्र खरेदी करत असतो. त्याच्यामुळं भारताकडून रशियाला खूप मोठा फायदा आहे. त्याच्यामुळं रशियाची अर्थव्यवस्था ही दिवसेंदिवस स्ट्रॉंग बनत चाललेली आहे, हे अमेरिकेच्या लक्षात आलं आहे. त्याच्यामुळं रशिया आणि भारताचे संबंध बिघडून जातील या उद्देशानं हा टेरिफ लावण्यात आलेला आहे. म्हणजे रशिया आणि भारत यांचे व्यापार संबंध होऊ नये, हे व्यापार संबंध न झाल्यामुळे रशियाला आर्थिक फायदा होऊ नये आणि रशियाला आर्थिक फायदा नाही झाला तर रशिया हा अमेरिकेच्या स्पर्धेमध्ये कमीच राहणार. हा उद्देश डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे.
साधं सरळ सोपं. आता मित्रांनो बघा, याच्यामध्ये किती गमतीशीर एक बाब आहे. अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावला सगळ्याच वस्तूवर. त्याच्यामध्ये पण त्यांनी औषध जे मेडिसिन आहेत यांच्यावर टॅरिफ लावला नाही. आता हा टॅरिफ न लावण्याचा उद्देश काय, तर अमेरिकी नागरिकांना भारताकडून जे औषध पुरवठा होतो तो महाग होऊ नये, तो आहे त्याच दरामध्ये त्यांना मिळावा. त्यांच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचं आहे. म्हणून औषधावर त्यांनी टॅरिफ लावला नाही. त्यांना टॅरिफ जर लावायचा होता तर मग औषधावर पण लावायला पाहिजे होता, पण त्यांनी तसं केलं नाही. औषध आणि मेडिसिन हा विभाग सोडून त्यांनी इतर सर्व गोष्टीवर टॅरिफ लावला. म्हणजे औषधी महाग होऊ नये, बाकीच्या वस्तू महाग व्हायला पाहिजे. म्हणजे अमेरिकी नागरिकांचा फायदा पण व्हायला पाहिजे आणि भारताचं नुकसान पण व्हायला पाहिजे. अशा उद्देशानं हा टॅरिफ लावण्यात आलेला आहे. मित्रांनो, कापड उद्योगाच्या संदर्भामध्ये कापड उद्योग जो आहे 60 ते 70% कापड बघा, भारतात तयार होणारं 60 ते 70% कापड, समजा जर 100% कापड भारतात तयार होत असेल तर 60 ते 70% कापड हे अमेरिकेला पोचवलं जातं. मग 60 ते 70% कापड जर अमेरिकेला पोचवलं जातं तर तुम्ही विचार करू शकता याच्यातून जो डॉलरच्या स्वरूपात जो नफा येणार आहे तो भारताला किती मोठा असेल. आणि अचानक आता हे कापड जर महाग करून टाकलं तर हे कापड तिथं खरेदी कोण करेल? कोणीच करणार नाही. म्हणून हा कापड उद्योग आता पूर्णपणे धोक्यात येण्याचे चिन्ह आहेत. आता हे फक्त आपण एक कापड उद्योगाविषयी घेतलं. हा टॅरिफ सर्वच क्षेत्रावर परिणाम करणार आहे. मग कापड उद्योग असेल, चामड्याचे उद्योग असतील, इलेक्ट्रॉनिक उद्योग असतील किंवा स्पेअर पार्टचे उद्योग असतील, सर्वच गोष्टीवर हा टॅरिफ परिणाम करणार आहे. त्याच्यानंतर 35% कापड हे फक्त सुरत, गुजरात या ठिकाणावरून अमेरिकेला पाठवलं जातं. त्याच्यामुळं कापड हे खूप महत्त्वाचं क्षेत्र होतं. अमेरिकेसोबत आपला व्यापार संबंध तयार करून तिथून परकीय चलन प्राप्त करण्याचा. आता हा टॅरिफ लावल्यामुळं हा उद्योग पण धोक्यात आलेला आहे. मित्रांनो, टॅरिफमध्ये आणखी एक प्रकार आहे रेसिप्रोकल टॅरिफ. आता हा रेसिप्रोकल टॅरिफ काय बघा, आणि हा का लावला जातो रेसिप्रोकल टॅरिफ यालाच म्हणतात ट्रेड वॉर, म्हणजे व्यापार युद्ध. म्हणजे तुम्ही आमच्यावर जर टॅरिफ लावला तर आम्ही सुद्धा तुमच्यावर टॅरिफ लावू. म्हणजे जर भारताच्या वस्तू तिकडं महाग करून टाकल्या आणि ते जर लोक तिकडे घेत नसतील तर अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूसुद्धा भारत महाग करू शकत नाही, अशातला प्रकार नाही. भारतही अशा प्रकारचा टॅरिफ अमेरिकेवर लावू शकतो. परंतु भारताची भूमिका ही सुरुवातीपासून सामंजस्याची भूमिका राहिलेली आहे. भारत हा विकसनशील देश आहे आणि आतापर्यंत भारताने उद्योग क्षेत्रामध्ये जे जे निर्णय घेतलेले आहेत फार विचारपूर्वक आणि शांत डोक्याने घेतलेले आहेत. त्याच्यामुळं भारत आज प्रगतीच्या वाटेवर आहे. रेसिप्रोकल टॅरिफचा उद्देश काय असतो की समोरच्या देशाची अर्थव्यवस्था ठिसूळ करणे, आणि त्या देशाचा पण उद्देश तोच असतो की ह्या देशाची अर्थव्यवस्था ठिसूळ करणे. रेसिप्रोकल टॅरिफमध्ये दोन्हीही देशांचं नुकसान असतं. त्याच्यामुळं अशा प्रकारचं टॅरिफ लागणं हे दोन्ही देशांसाठी नुकसानकारक आहे. आता उद्योग जगतामध्ये खळबळ माजलेली आहे की आता काय होणार. परंतु मित्रांनो, आपला देश भारत आहे. भारताकडे सर्व प्रकारचे उपाय असतात. भारतानेही आता सांगितलं आहे की जर अमेरिका आमच्यासोबत अशा प्रकारचा व्यवहार करत असेल तर आम्हीही आमचा व्यापार इतर देशांसोबत करायला तयार आहोत. जर तुम्ही आमच्या वस्तू घेऊ शकत नसाल तर आम्ही मग इतर देशांशी बोलतो आणि आमचा जो काही उत्पादन होणारा माल आहे आम्ही तो तुमच्याकडनं पाठवता इतर देशाकडे पाठवू. त्याच्यामुळं भारताने सुद्धा भारतातल्या आपल्या उद्योजकांना सांगितलेले काळजी करण्याचं कारण नाही. त्यांनी जरी माघार घेतली नाही तरी पण आपण आपला उद्योग इतर देशांमध्ये पोहोचवू शकतो. अशा प्रकारचा सध्याला एक दिलासा उद्योजकांना मिळालेला आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, हा टॅरिफ लावण्याचा उद्देश एवढाच आहे की रशिया आणि भारताचे संबंध, व्यापारिक संबंध हे बिघडले पाहिजे. भारताकडून होणारा रशियाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नफा हा थांबला पाहिजे आणि रशियाचं खच्चीकरण झालं पाहिजे, असा उद्देश डोनाल्ड ट्रम्प याचा आहे. परंतु भारत आणि रशिया यांचे फार जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अमेरिकेसोबत सुद्धा ते मैत्रीपूर्ण संबंध आहेत. परंतु एक व्यापारिक दृष्टिकोन जर घेतला
तर भारत आणि रशिया यांचे व्यापार हे फार वर्षापूर्वीचे फार जुने आहेत. भारत हा रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करत असतो आणि शस्त्र हे सुद्धा आपण रशियाकडून खरेदी करत असतो. त्याच्यामुळंच आज आपल्याही देशाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे. तर मित्रांनो, टेरिफ म्हणजे काय हे तुम्हाला कळालं, तो का लावला जातो हे कळालं आणि हा टेरिफ भारतावर कशामुळे लागलेला आहे हे पण तुम्हाला कळालं. टेरिफ हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था याच्यामुळं ढासळूसुद्धा शकते, इतका हा गंभीर आहे. परंतु भारत हा एक सक्षम देश आहे आणि भारतातल्या सर्व नागरिकांना आपल्या देशावरती विश्वास आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही असं भारतानं सर्व उद्योजकांना आणि नागरिकांना सांगितलेलं आहे. मित्रांनो, या टेरिफविषयी तुमचं काय मत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांची व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.